अवघ्या 4च दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं या नव्या नियुक्त्या जाहीर केल्या। पण 5व्याच दिवशी यातल्या संजना घाडी यांनी ठाकरेंना रामराम करत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय। या त्याच संजना घाडी आहेत ज्यांनी वेळोवेळी ठाकरेंच्या बाजूने किल्ला लढवला। राणे असोत की शिंदे, राणा असोत की फडणवीस यांच्यासह अनेक सत्ताधारी नेत्यांवर संजना यांनी कडाडून टीका केली। पण त्याच संजना घाडी यांनी ठाकरेंचा पक्ष सोडत शिंदेंच्या सेनेत प्रवेश केलाय। यामागे नेमकं कारण काय? संजना घाडी नाराज का आहेत? जाणून घेऊयात या व्हिडिओतून। विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या पक्षाला अवघ्या 20 जागांवर समाधान मानावं लागलं। त्यामुळे आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून उद्धव सेनेचे अनेक पदाधिकारी शिंदे सेनेत प्रवेश करतायत। त्यातच उत्तर मुंबईत ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय, कारण उद्धव सेनेच्या प्रवक्त्या आणि माजी नगरसेविका संजना घाडी आणि त्यांचे पती संजय घाडी यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलाय। घाडी यांच्या पक्षप्रवेशामुळे उत्तर मुंबईतील दहिसर मागाटणे मतदारसंघात ठाकरे गटाला सुरुंग लावण्याचं काम शिंदे सेनेनं केलंय। खरं तर शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर जे नेते उद्धव ठाकरेंसोबत राहिले त्यात संजना घाडी यांचा समावेश होता। सध्या त्या शिवसेनेच्या उपनेत्या होत्या। संजना या मुंबई महापालिकेच्या माजी नगरसेविकाही आहेत। त्या उद्धव सेनेच्या उपनेतेपदी असून अलीकडेच ठाकरे गटानं प्रसिद्ध केलेल्या प्रवक्ता यादीत संजना घाडी यांचं नाव नव्हतं। त्यामुळे संजना घाडी नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या। अखेर शेवटच्या क्षणी संजना यांचं नाव प्रवक्तेपदी जाहीर करण्यात आलं। पण तरीही संजना घाडी यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केलाय। एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मुक्तागिरी या निवासस्थानी हा पक्षप्रवेश झाला। यावेळी नीलम गोरे देखील उपस्थित होत्या। यावेळी संजना घाडी म्हणाल्या की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांच्या विचारांनी एकनाथ शिंदे काम करतायत। विधानसभा निवडणुकीत खरी शिवसेना कुणाची याचा कौल मिळेल असं आम्हाला वाटत होतं। त्यात जनतेनं हा कौल दिला। आम्ही ज्यांच्यासाठी काम करत होतो तिथं आमचीच गळचेपी होणार असेल तेव्हा लोक त्यांना नको आहेत का असा प्रश्न आमच्या मनात तयार झाला। तेव्हा चांगल्या विकास कामाच्या जोरावर राज्याला पुढे घेऊन जाणारे जमिनीवरचे कार्यकर्ते असलेले एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनासाठी काम करायला मिळतोय याचा आनंद असल्याचं संजना घाडी यांनी म्हटलंय। यावरून त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। दरम्यान प्रत्येक वेळा आरोप शिव्या शापाशिवाय दिवस जात नाहीत। आरोपाला आरोपानं मी उत्तर दिलं नाही तर कामातून दिलं असं म्हणत शिंदेंनी ठाकरेंवर टीका केली। विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कळेल आणि ते कळालं की शिवसेना खरी शिवसेना कुणाची, आणि म्हणून आपण 80 जागा लढवून 60 जागा जिंकल्या। आणि आता कोणी किती 100 जागा लढवून किती जिंकल्या, तो आरोपाचा केस काढून 20 जागा। आरोप आरोप आरोप, प्रत्येक वेळेला आरोप, दुसरं काय केलंच नाही। आरोप आणि शिव्याशाप, दुसरं काय दिलंय? आणि म्हणून जे आहेत जे गेले त्यांच्याकडे काय काय गेले ते नवीन पदव्या आहेत त्या मिळत राहतील, परंतु मी त्याच्याकडे कधी लक्ष दिलं नाही। आरोपाला आरोपाने मी उत्तर दिलं नाही, मी आरोपाला कामातून उत्तर दिलं। आणि म्हणूनच 2.5 वर्षामध्ये जे काम या महाराष्ट्राने पाहिलं त्यामुळे लोकांनी त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं। बाळासाहेबांचे विचार, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे विचार काय होते, सर्वसामान्य लोकांना त्यांच्या जीवनामध्ये बदल घडवण्याचं काम आपण केलं पाहिजे। 80% समाजकारण, 20% राजकारण हे आपण केलं पाहिजे। मी तेच केलं। शिवसेनेचे नगरसेवक आपल्याकडे येण्याचा ओघ प्रचंड मोठा आहे। महापालिकेत शिवसेनेचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही असं उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले। शिंदेंनी संजना घाडी आणि त्यांचे पती संजय घाडी यांचं पक्षात स्वागत करताना म्हटलं की हा पक्ष मालक आणि नोकरांचा नाही तर कार्यकर्त्यांचा पक्ष आहे। यातूनही शिंदेंनी ठाकरेंनाच टोला लगावला। बाळासाहेबांचे विचार कोणाचे, त्यामुळे बाळासाहेबांचे विचार आणि शिवसेना ही लोकांनी त्यावर शिक्कामोर्तब विधानसभेत केला। आणि यापुढच्या देखील मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत देखील किती नगरसेवक आले मी आता आकडा सांगत नाही, परंतु हे सुरू आहे। गेल्या 2.5 वर्षामधून 2017 ते 22 या कालावधीतले नगरसेवक शिवसेनेमध्ये येण्याचा ओघ जो आहे तो प्रचंड मोठा आहे। आणि त्यामुळे येणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत देखील महायुतीचाच भगवा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही, काळ्या दगडावरती बघली गेली आहे। आणि म्हणून त्यासाठी आपण सगळे कामाला लागूया। संजयताई, तुम्ही उपनेत्या आहेत, प्रवक्त्या आहात, आणि तुम्ही जे काम केलं महिलांसाठी त्या दिवशी मला सांगितलं, तसंच काम या ठिकाणी सहकारामध्ये आपण काम केलं। आणि या सगळ्या 1,500 रुपये आपण महिला लाडक्या बहिणींना दिले, तेवढ्यापुरतं आपल्याला मर्यादित राहायचं नाही। आपल्याला सगळ्या या राज्यातल्या लाडक्या बहिणी ज्या आहेत त्यांना स्वतःच्या पायावर उभं करायचं आहे। प्रपंच कुटुंब चालवत असताना
आपल्या स्वतःच्या पायावर उभं करण्याचं काम या ठिकाणी आपलं सरकार करतंय, शिवसेना करते. त्यामुळे सहकार क्षेत्रात देखील आपलं काम आहे. संजयचं देखील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं ज्याला जबाबदारी दिली ती जबाबदारी पार पाडण्याचं काम, पत्ते करण्याचं काम आपण केलेलं आहे. त्यामुळे तुमच्याबरोबर आलेले सर्वजण त्यांचंही मनापासून मी स्वागत करतो आणि एकच आपल्याला सांगतो, या पक्षामध्ये काम करणारा कार्यकर्ता पुढे जाईल. जो काम करेल तो पुढे जाईल. आणि म्हणून हा पक्ष जो आहे हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. हा मालक आणि नोकरांचा पक्ष नाही, हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. त्यामुळे कार्यकर्ता म्हणून माझ्या सकट आपण काम करतोय. त्यामुळे तुम्ही विश्वास ठेवा. हा एकनाथ शिंदे प्रत्येक कार्यकर्त्यावर विश्वास ठेवणारा कार्यकर्ता आहे आणि म्हणून ज्या पक्षाचा प्रमुख कार्यकर्ता असेल तर त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना काम करण्याची संधी यापेक्षा दुसरी पुढे काय मिळू शकते. आणि म्हणून जो काम करेल तो पुढे जाईल हे मगाशी सांगितलं. एकंदरीत मुंबई महापालिका काबीज करण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेनं कंबर कसली आहे. त्यामुळे येत्या काळात आणखीही पक्षप्रवेश होण्याची शक्यता वर्तवली जाते. आता ठाकरेंची शिवसेना काय रणनीती आखणार हे पाहावं लागेल. याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की लिहा.